तर तिकडे कोकणातही पावसाची मुसळधार हजेरी आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे। शास्त्री नदीच्या पाण्याखाली पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे। संगमेश्वर आठवडा बाजार पुराच्या पाण्यामध्ये आहे। मुंबई गोवा मार्गावरती कुरुधुंडा इथे दरड कोसळलेली आहे। वाहतूक सुरळीत करण्याचा महामार्ग पोलिसांचा प्रयत्न आहे, मात्र कुरुधुंडाजवळ दुर्घटना घडलेली आहे। वाहतूक विस्कळीत झालेली आहे। मुंबई गोवा महामार्गावरती ही दरड कोसळलेली आहे, त्यामुळे शास्त्री नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे अनेक दुर्घटना घडतात। संगमेश्वर आठवडा बाजार पुराच्या पाण्यात गेलाय। सचिन देसाई आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। सचिन, काय परिस्थिती आहे सध्या मुंबई गोवा महामार्गाची? प्राजक्ता, गेल्या 6 दिवसापासून संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि या पावसानं कोकणातल्या ज्या नद्या आहेत त्या अक्षरशः दुथडी भरून वाहत आहेत। अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी शिरलंय। आज सकाळी काही काळ पावसाने विश्रांती घेतली असे चित्र असताना दुपारनंतर मात्र पावसाने पुन्हा एकदा जोर पकडलाय आणि हा पाऊस दुपारनंतर मुसळधार पडतोय। त्याने बिलकुल विश्रांती घेतली नाहीये, त्यामुळे मुंबई गोवा महामार्गानजीकच्या ज्या नद्या आहेत तिथं पाण्याची पातळी वाढली आहे। संगमेश्वर सचिन देसाई यांच्याशी काही तांत्रिक अडचणींमुळे आपण संपर्क साधू शकत नाही आहोत।